नमस्कार. कृषी साथीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा कोड्यावर बोलणार आहोत जे सध्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याला सतावतंय. म्हणजे बघा, बाजारात सगळं काही व्यवस्थित आहे, भाव वाढायला पाहिजेत, पण ते वाढतच नाहीयेत. ते एकाच जागी का अडकली आहेत? याच कोड्याचं उत्तर आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, पुढे जाण्याआधी लगेचच कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून कधीच सुटणार नाही. हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांच्या मनात आहे. विचार करा, बाजारातला सगळ्यात मोठा खरेदीदार म्हणजे सीसीआय खरेदी थांबवतो. आता साध्या हिशोबानुसार काय व्हायला पाहिजे? बरोबर, बाजारात कापसाची मागणी वाढून भाव वाढायला हवेत. पण गंमत बघा, तसं काहीच झालेलं नाही. उलट बाजारात एक विचित्र शांतता पसरलीय आणि ही शांतता शेतकऱ्यांची चिंता प्रत्येक क्षणाला वाढवतेय. पण असं का होतंय? चला शोधूया. चला तर मग बाजारात सुरू असलेल्या या रस्सीखेचीचा पहिला भाग पाहूया. म्हणजे असे कोणते पॉझिटिव्ह घटक आहेत जे कापसाच्या भावांना वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सकारात्मक संकेत मिळतोय तो आयातीकडून. आता सोप्या भाषेत सांगायचं तर परदेशातून आपल्या देशात येणारा कापूस कमी होणार आहे. आणि हे तर चांगलंच आहे, कारण जेव्हा बाहेरून येणारा माल कमी होतो तेव्हा साहजिकच आपल्या देशातल्या कापसाची किंमत वाढते. सध्या बाजारात नेमकं असंच चित्र दिसायला लागलंय. पण आता प्रश्न येतो की ही आयात कमी का होणार आहे? तर याची ही 4 ठोस कारणं आहेत. पहिले म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे बाहेरून कापूस आणणं आता तितकंसं फायद्याचं राहिलेलं नाहीये. दुसरं, डॉलरच्या तुलनेत आपला रुपया थोडा कमजोर झालाय, त्यामुळे आयातीचा खर्च वाढलाय. तिसरं, जगभरात जे तणाव सुरू आहेत त्यामुळे जहाजाचा वाहतूक खर्च प्रचंड वाढलाय. आणि चौथं कारण म्हणजे आपल्या देशातले भावही एका पातळीवर आल्यामुळे गिरणी मालकांना बाहेरून कापूस मागवण्याची गरजच वाटत नाहीये. आता हेच जर आपण आकड्यांमध्ये पाहिलं तर चित्र आणखी स्पष्ट होतं. बघा, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्या देशात 36 लाख गाठींची आयात झालीय. आणि इथून पुढे या पूर्ण हंगामात फक्त 11 लाख गाठींची आयात होईल असा अंदाज आहे. म्हणजे एकूण आयात जेमतेम 47 लाख गाठींवर थांबेल. एक गाठ म्हणजे साधारण 170 किलो कापूस, हे लक्षात ठेवा. हा जो आकडा आहे ना, तो सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. आता बघूया दुसरा सकारात्मक संकेत. तो आहे निर्यातीचा. म्हणजे आपला कापूस परदेशात विकला जाण्याची शक्यता वाढली आहे. जेव्हा आपल्या कापसाला परदेशातून मागणी येते तेव्हा देशातल्या भावांना एक चांगला आधार मिळतो, ते खाली पडत नाहीत. हे कसं शक्य आहे? तर बघा, बांगलादेश किंवा व्हिएतनामसारखे आपले जे शेजारी देश आहेत त्यांना अमेरिका किंवा ब्राझीलमधून कापूस आणायला वाहतुकीचा खर्च खूप जास्त येतो. त्याऐवजी भारतातून कापूस खरेदी करणं त्यांना सोपं आणि स्वस्त पडतं. याच कारणामुळे आपल्या कापसाची मागणी वाढण्याची एक मोठी संधी निर्माण झाली आहे. आणि हा तिसरा सकारात्मक संकेत तर सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपल्याच देशात कापसाचा वापर वाढतोय. देशातल्या सूतगिरण्या आणि कापड उद्योग आता जास्त कापूस वापरणार आहेत. याचा सरळ अर्थ आहे की कापसाची मागणी वाढणार आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने तर देशांतर्गत वापराचा अंदाज वाढवून थेट 315 लाख गाठींवर नेला आहे. म्हणजे बघा, कमी आयात, वाढीव निर्यातीची संधी आणि देशातच मजबूत मागणी, हे तीनही घटक कापसाचे भाव वाढवण्यासाठी एकदम परफेक्ट वातावरण तयार करत आहेत. मग तरीही भाव का वाढत नाहीयेत? आता आपण पाहणार आहोत या रस्सीखेचीची दुसरी आणि जास्त ताकदवान बाजू. एक असा घटक जो या सगळ्या चांगल्या गोष्टींवर एकटाच भारी पडतोय आणि भावांना खाली खेचून धरतोय. आणि इथेच या संपूर्ण कहाणीला एक मोठं वळण मिळतं. आतापर्यंत बाजारातली सर्वात मोठी खरेदीदार म्हणून ओळखली जाणारी सीसीआय आता बाजारातली सर्वात मोठी विक्रेती बनली आहे. आणि त्यांच्या फक्त एका निर्णयावर संपूर्ण बाजाराचं भविष्य अवलंबून आहे. हा आकडा बघा. या फक्त एका हंगामात सीसीआयने तब्बल 105 लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. हा इतका प्रचंड साठा आहे की तो एकटाच संपूर्ण बाजारावर दबाव आणण्यासाठी पुरेसा आहे. हे आकडे तर सगळं स्पष्ट करतायत. बघा, 105 लाख गाठींची प्रचंड खरेदी आणि त्याच्या तुलनेत सीसीआयने आत्तापर्यंत विकल्या आहेत फक्त 18 लाख गाठी. म्हणजे खरेदी आणि विक्रीमध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक आहे. याचा सरळ अर्थ काय होतो? तो हा की आजही सीसीआयच्या गोदामांमध्ये तब्बल 87 लाख गाठी कापूस विक्रीसाठी तयार आहे.
विचार करा, हा प्रचंड साठा बाजारावर एका टांगत्या तलवारीसारखा आहे, जो भावांना वर येऊच देत नाहीये. चला, आता या दोन्ही बाजूंना एकत्र जोडून पाहूया आणि समजून घेऊया की बाजाराची ही अशी विचित्र कोंडी नेमकी का झाली आहे. ही एक स्लाइड सगळं काही सांगून जाते बघा. एका बाजूला भाव वर खेचणाऱ्या 3 चांगल्या गोष्टी आहेत: कमी आयात, निर्यातीची संधी आणि देशातला वाढता वापर. पण दुसऱ्या बाजूला फक्त एकच गोष्ट आहे, सीसीआयचा तो प्रचंड मोठा साठा. आणि हा एकटा घटक त्या तिन्ही सकारात्मक गोष्टींवर भारी पडतोय. आणि मित्रांनो, हेच आहे त्या कोड्याचं खरं उत्तर. बाजारातल्या प्रत्येक खरेदीदाराला, प्रत्येक गिरणी मालकाला हे चांगलंच माहीत आहे की सीसीआयकडे 87 लाख गाठींचा डोंगर आहे. ते कधीही आणि कोणत्याही भावात हा कापूस विकायला काढू शकतात. याच भीतीमुळे बाजारात कोणीही जास्त भाव देऊन कापूस खरेदी करायला तयार नाहीये आणि त्यामुळेच भाववाढीला पूर्णपणे ब्रेक लागला आहे. मग आता पुढे काय? ही परिस्थिती अशीच राहणार का? शेतकऱ्यांनी आता नेमकं कशावर लक्ष ठेवलं पाहिजे? बाजाराला नवी दिशा देणारे पुढचे महत्त्वाचे घटक कोणते असतील? इथून पुढे फक्त 2च गोष्टी बाजाराची दिशा ठरवतील. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीसीआय आपल्याकडचा हा 87 लाख गाठींचा साठा कोणत्या दराने आणि किती वेगाने विकते. त्यांनी जर कमी दराने विकायला सुरुवात केली तर बाजार अजून खाली येऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार. जर तिथे भाव वाढले तर आपल्या निर्यातीला चालना मिळेल आणि भावांना आधार मिळू शकतो. तर मित्रांनो, आता चेंडू पूर्णपणे सीसीआय आणि आंतरराष्ट्रीय बाजाराच्या कोर्टात आहे. त्यांचं एक पाऊल शेतकऱ्यांचं नशीब ठरवू शकतं. या सगळ्या घडामोडींवर आमचं बारीक लक्ष असेलच. पण तुम्हाला काय वाटतं, पुढे काय होईल? सीसीआयने काय करायला हवं? तुमची मतं आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. ती खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.